नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी महाभारतामधलं लाखाचं घर याबद्दलची माहिती सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. बोलो श्रीकृष्ण भगवान की जय. ओम नमो नारायण. भीम हा शरीराने आणि अर्जुन हा विद्येमध्ये श्रेष्ठ होता. आणि हे बघून दुर्योधनाची जी लालसा होती ती आणखी वाढली. तो क्रोधाने उन्मत्त झाला होता. त्याला त्याची फार चीड यायला लागली होती आणि तो असं काहीतरी विचार करत होता की ज्यामुळे या सगळ्या पांडवांचा नाश होईल. आणि यामध्ये त्याचा मामा जो शकुनी होता तो तर त्याचा साथ देतच होता आणि सोबत कर्णही त्याच्या सोबतीला होता. म्हातारे धृतराष्ट्र हे हुशार होते. ते आपल्या भावांच्या मुलांवर खूप प्रेम करत होते, पण आपल्या मुलावर पण करत होते. आपल्या मुलावर इतकं प्रेम होतं त्यांचं की ते आपल्या स्वतःच्या मनाला थांबवू शकत नव्हते. त्यांनी आपल्या मुलाला योग्य रस्त्यावर आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यामध्ये ते यशस्वी झाले नाही. आणि दुर्योधन हा वाईट आणि अयोग्य रस्त्यावर जात आहे ही माहिती असून पण प्रेमापोटी त्यांनी आपल्या मुलाचा साथ दिला. इकडे पांडवांची जी लोकप्रियता होती ती दिवसेंदिवस वाढत होती. सगळं गाव, सगळं नगर, सगळे लोक त्यांचे जे जयकार करत होते. आणि त्या पांडवांमध्ये राजगद्दीवर बसण्यायोग्य युधिष्ठिर आहे असे आपापसात कुजबुजत होते. आणि म्हणत होते की धृतराष्ट्र तर हे जन्मापासून आंधळे आहे. त्यांचा भाऊ पांडू यांनी सिंहासन धारण केलं होतं, पण त्यांचे तर अवेळी मृत्यू झाली, त्याच्यामुळे त्यांना हे सिंहासन आणि राजपाट सांभाळावं लागलं. पण आता त्यांचा मुलगा युधिष्ठिर परत आलेला आहे. आता त्यांनी आपलं हे राज्य त्याला देऊन द्यावं, कारण की तो हे राज्य चालवणं योग्य आहे. आणि युधिष्ठिर जो होता तो सगळ्यांशी समान आणि न्यायपूर्वक वागणूक करेल असंही त्यांचं मत होतं. जेवढी जेवढी लोकप्रियता पांडवांची वाढत गेली तेवढी दुर्योधनाचं मन रागाने द्वेषाने भरून गेलं. एक दिवस तो धृतराष्ट्रांना म्हणाला की वडील, नगरातले लोक वेगवेगळ्या प्रकारचं बोलणं करत आहे. ते म्हणत आहे की तुम्ही जन्मापासून आंधळे आहात तरी पण तुम्हाला राजपाट सांभाळावं लागलं. तुम्ही आंधळे असल्यामुळे काही वर्ष तुमच्या भावाने हे राजपाट सांभाळलं, पण त्यांच्या मृत्यूनंतर तुम्हाला हे सांभाळणं पडलं. आता ते म्हणत आहे की युधिष्ठिरला राजा बनवला पाहिजे. आणि असं जर झालं तर आपलं काय, आपला तर अपमान होईल ना. असं ऐकून धृतराष्ट्र विचारामध्ये पडले. ते म्हणाले की मुला, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मी युधिष्ठिरविरुद्ध काही करू शकत नाही. तो मला पण प्रिय आहे आणि तो धर्मानुसार चालतो, सगळ्यांशी प्रेम करतो. त्याच्या वडिलाचे सगळे गुण त्याच्यामध्ये आहे बेटा, आणि यामुळे सगळे लोक त्याला चाहतात. तेव्हा दुर्योधन त्यांना म्हणाला की वडील, तुम्हाला काही करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की पांडवांना वारणावतच्या उत्साहामध्ये त्यांना आमंत्रित करायचं आहे. मी तुम्हाला विश्वास येतो की एवढ्याशा गोष्टीने आपलं काही बिघडणार नाही आणि त्यांचं पण काही बिघडणार नाही. आणि या विचारामध्ये त्यांनी आपल्या वडिलांवर अधिक दबाव टाकला आणि सगळ्या कूटनीतींना आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं. ते प्रत्येक वेळी म्हणजे वेळोवेळी धृतराष्ट्रांकडे जायचं आणि त्यांना भडकवायचे. आणि यामध्ये कर्णिक नावाचा ब्राह्मण जो होता तो मुख्य होता, कारण तो शकुनीचा मंत्री होता. त्यांनी राजनीतीतनं जे भेद असतं ते सगळं त्यांना सांगितलं आणि त्याची पुष्टी करण्यासाठी तो आपलं प्रमाण पण
त्यांना द्यायचा. आणि तो म्हणाला की महाराज, जो ऐश्वर्यवान आहे तोच श्रेष्ठ असतो आणि पांडव तर सगळ्यात शक्तिशाली आहे. आता याच्यापासून तुम्ही तुमची रक्षा कशी कराल? तुम्ही आता स्वतःची रक्षा करा, नाहीतर तुम्ही समोर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. कर्णिकच्या गोष्टीवर धृतराष्ट्रांना विचार करावा लागला. ते विचार करतच होते तेव्हा दुर्योधन तिथे आला आणि म्हणाला की पप्पा, वडील, तुम्ही आता एक काम करा की यांना तुम्ही वारणावतला पाठवूनच द्या. असं झालं तर नगर आणि राज्यावर आपलं जे शासन आहे ते तसंच राहील, पक्कं राहील. आणि एकदा ते गेले की आपल्याला कोणतंच आणि कसल्याच प्रकारची भीती राहणार नाही. दुर्योधन आणि त्याचे मित्रमंडळी धृतराष्ट्रांना प्रत्येक दिवशी दिवस आणि रात्र पांडवाविरुद्ध भडकवायचे. शेवटी धृतराष्ट्र कमजोर पडले आणि आपल्या बेटाच्या मोहामध्ये, आपल्या मुलाच्या मोहामध्ये त्यांनी वारणावतची जी नगरी होती त्याची सुंदरता आणि त्याचे मोहकताबद्दल पांडवांना सांगितलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही वारणावतला जा, तिथे भाग घ्या. त्यांच्या गोष्टी ऐकल्यावर पांडवामध्ये आणखी उत्सुकता वाटली की अशी कोणती सुंदर नगरी आहे, तिथे आम्हाला जायला पाहिजे म्हणून. आणि त्यांनी धृतराष्ट्रांची अनुमती घेतली आणि ते तिथनं निघाले. पांडव मोठे खुश होते. पांडवांसोबत भीष्म आणि माता कुंती पण वारणावतला निघून गेले. पांडव निघाल्यावर दुर्योधनाला मोठी खुशी झाली. दुर्योधन आपल्या मित्र कर्ण आणि मामा शकुनी यांच्यासोबत मिळून पांडवांना आणि त्यांच्या आई कुंतीला कसं मारायचं याचं प्लॅनिंग करत होते. त्यांनी आपल्या मंत्रीला बोलवलं आणि त्यांच्यासोबत एक योजना बनवली आणि हे काम अत्यंत गोपनीय पद्धतीने करायचं असंही सांगितलं. इकडे पांडव जायच्या तयारीमध्ये निघाले होते. तर ते लवकर पोचतील आणि आपलं महल बनायचं राहील, तर त्याच्या अगोदर त्यांच्या राहण्यासाठी एक वेगळी योजना आपण बनवायची असंही त्यांचं मत झालं होतं. काही दिवस ते तिथे थांबतील आणि मग ते तूप, तेल, लाख, चरबी यांनी बनवलेल्या, म्हणजे ज्या गोष्टींनी आग लवकर पकडेल अशा गोष्टींनी बनवलेल्या महलामध्ये राहायला जातील, असं त्यांची योजना होती. असं सगळं त्यांनी आपल्या मंत्र्याला समजून सांगून दिलं. काही दिवस ते त्या लाखाच्या घरामध्ये आरामात आनंदित जगतील आणि मग एके दिवशी त्या घराला आपण आग लावून देऊ, ज्या आगीमध्ये पांडव आणि त्यांची आई माता कुंती हे मरण पावेल आणि कौरवांवर कोणताच आरोप येणार नाही, असं दुर्योधनाची योजना होती. इकडे 5 पांडव आपल्या आईसोबत वारणावतला जायला निघाले. हे बघून हस्तिनापूरमधले लोकही त्यांच्या मागे मागे जायला निघाले. पण युधिष्ठिरने म्हटलं की तुम्ही येऊ नका, आम्ही जाऊन येतो. तर युधिष्ठिरच्या म्हणण्यानुसार ते तिथेच थांबले आणि वापस आपल्या नगरात आले. दुर्योधनने जे षडयंत्र पांडवांसाठी केलं होतं त्याची कल्पना आधीच विदुरजींना होती आणि त्यांनी गुप्तपणे युधिष्ठिरला अत्यंत गोपनीय भाषेमध्ये हे सगळी कल्पना त्यांनी सांगितली, जेणेकरून दुसरे त्याला समजू शकणार नाही. पण युधिष्ठिर हे सगळं समजलं.
इकडे ते जेव्हा वारणावतला पोचले तेव्हा तिथले लोक खूप खुश झाले. त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. आणि जोपर्यंत ते लाखेचं जे महल आहे ते बनत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी जी दुसरी व्यवस्था करण्यात आली होती तिथे ते थांबेल असंही ठरवण्यात आलं होतं आणि तिथे ते थांबले. जेव्हा ते घर बनलं, महल बनलं, तेव्हा तिथे प्रवेश जेव्हा युधिष्ठिराने केला तेव्हा त्यांनी बारकाईने त्या भवनाला बघितलं, त्या महलाला बघितलं आणि त्याला विदुर यांची गोष्ट आठवली. त्याला माहिती झालं की हे जे महल आहे ते आगीने बनवलेल्या, म्हणजे आग लवकर पकडेल अशा पदार्थांनी हे बनवलेलं आहे. ही कल्पना त्यांनी भीम याला पण दिली. पण त्यांनी असं म्हटलं की आपल्याला सावधान राहायला पाहिजे. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की ही जी जागा आहे ती अत्यंत भीतीदायक आहे, पण आपल्याला इथे घाबरायचं नाही आहे आणि असं जाहीर पण करायचं नाही आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे. आपल्याला चुपचाप इथे राहायचं आहे, जेणेकरून कोणालाच आपल्याला ही गोष्ट माहिती आहे असं कळायला नको आणि वेळ आल्यावर आपण इथून निघून जाऊ. युधिष्ठिरची ही गोष्ट ऐकून भीमसेन आपल्या सगळ्या भावांसोबत आणि कुंतीसोबत तिथे राहायला लागले. त्यांनी कोणालाच असं दाखवलं नाही की त्यांना ही सगळी गोष्ट माहिती आहे. तेवढ्यात विदुर यांनी एक सुरंग जो बनवते त्या कारागिरीला तिथे पाठवलं. त्याने एक दिवस पांडवांना एकटं बघून आपला परिचय दिला आणि सांकेतिक भाषेमध्ये त्यांना सांगितलं की मी एक कारागीर आहे, सुरंग बनवणारा, आणि तुमच्या भल्यासाठी इथे आलेला आहो. मी तुमचा मित्रच आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमची रक्षा करू इच्छितो. आणि असं म्हटल्यावर युधिष्ठिरला समजलं की हा जो व्यक्ती आहे त्याला विदुर यांनी पाठवलेला आहे. त्यानंतर तो कारागीर जो होता तो महलमध्ये आला आणि तो तिथेच राहिला गुप्तपणे काही दिवस, आणि तिथेच त्याने गुप्तपणे सुरंग बनवली. हे काम इतक्या गुप्तपणे चाललं की कोणाला त्याची भणकसुद्धा लागली नाही. पण भवनाच्या समोर एक महल होतं, म्हणजे एक छोटंसं घर होतं जिथे पुरुषण त्याची देखरेख करत होते. ते अस्त्रशस्त्र घेऊन तिथे उभे राहत होते. त्यामुळे पांडवांना तिथनं निघता येत नव्हतं. एक दिवस पुरुषांना कळलं की आता दिवस आलेला आहे, पांडवांनी खूप दिवस आराम केला आहे, आता यांना मारून टाकायचं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सगळं युधिष्ठिरला कळलं. तो समजून गेला की आज हे आपल्याला मारण्याचं प्लॅनिंग करत आहे, योजना करत आहे. युधिष्ठिरने माता कुंतीला म्हटलं की तुम्ही आज असं काहीतरी करा की ज्यामुळे सगळे लोक आज इथे एकत्रित येतील आणि खुश होतील. आपण इथे आज एक कार्यक्रम आयोजित करूया. तर कुंती यांनी त्यांना अनुमती दिली आणि तिथे त्यांनी एक भव्य भोजनाचा कार्यक्रम तिथे आयोजित केला. तिथे खूप रौनक आली, खूप लोक आले, सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या पदार्थाचं जेवण केलं, मद्यपान केलं. आणि एवढं सगळं केल्यावर तिथले सगळे जे कर्मचारी वर्ग जो होता तो झोपून गेला. पुरचण पण झोपले. तेव्हा अर्ध्या रात्री भीमसेननी तिथे त्या भवनाला आग लावून दिली. आता इकडे सुरंग तयार झाली होती. तेव्हा हे 5 भाऊ आणि त्यांची आई कुंती हे त्या सुरंगमधनं रस्ता काढत काढत बाहेर निघून गेले. इकडे ते तर बाहेर निघाले, पण
त्या आगीमध्ये सगळं महल आणि पूर्वजांसाठी जे घर बांधलं होतं ते पण आलं आणि त्याच्यामध्ये सगळं नष्ट झालं. एक वेगळ्याच प्रकारचा हाहाकार तिथे उत्पन्न झाला. कौरवांच्या अत्याचाराला जनता भयभीत झाली आणि त्यांची निंदा करायला लागली. लोकांचा क्रोध, राग इतका वाढला की ते काही पण अनापशनाप गोष्टी करायला लागल्या. पूर्वजांचं घर पण जळलं आणि स्वतः ते पण त्या आगीमध्ये भस्म झाले. इकडे वारणावरच्या लोकांनी हस्तिनापूरमध्ये येऊन तुरंत ही बातमी सांगितली की पांडव जिथे थांबले होते ते महल आगीमध्ये भस्म झालं आणि कोणीच तिथे वाचलं नाही. धृतराष्ट्र आणि त्यांच्या मुलांना अत्यंत शोक झाला. धृतराष्ट्रांना तर झाला, पण मुलांच्या तर मनासारखं झालं होतं. पण आता पांडव त्यांचे भाऊच असल्यावर त्यांनी तिथे शोक व्यक्त केला. ते गंगा नदीच्या किनाऱ्यावर गेले आणि पांडव आणि कुंतींना जलसमाधी अर्पित केली. मोठ्याने रडत आणि विलाप ते करायला लागले. पण विदुर यांना हे सगळं समजत होतं. त्यांनी शोक व्यक्त केला नाही, कारण की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि त्यांना हे पण माहिती होतं की पांडव तिथनं वाचले असतील आणि बाहेर निघाले असतील. इकडे भीष्म पितामह खूप रडत होते. त्यांच्या दुःखाचा पार नव्हता. पण विदुरने त्यांना समजवलं आणि त्यांना चिंतामुक्त केलं. त्यांनी म्हटलं की ते त्या घरातनं सुखरूप निघाले असतील, कुठे जंगलामध्ये गेले असतील. तुम्ही चिंता करू नका. इकडे जंगलामध्ये पोचल्यावर भीमसेनने बघितलं की भय आणि भीतीमुळे आपले सगळे भाऊ थक्क झालेले आहे. माता कुंती पण दयनीय झालेली आहे. त्यांची दशा त्याला बघवली गेली नाही. तो महाबली भीम होता. त्यांनी आपल्या आईला आपल्या कांधावर उठवलं, नकुल आणि सहदेवला आपल्या कमरावर बसवलं आणि युधिष्ठिर आणि अर्जुनला आपल्या दोन हातामध्ये घेऊन रस्ता काढायला सुरुवात केली. रस्त्यामध्ये जे पण काही येत होतं, झाड, पशु, प्राणी, यांना त्याला हटवता तो वेगाने तिथनं निघायला लागला. जेव्हा ते गंगा नदीच्या किनाऱ्यावर पोचले तेव्हा विदुर यांनी जी पाठवलेली नाव होती ती त्यांना भेटली. पण ती नाव नक्की त्यांनीच पाठवली का हे पण ओळखणं महत्त्वाचं होतं. तेव्हा युधिष्ठिरने सांकेतिक भाषेमध्ये तिथे विचारपूस केली आणि जेव्हा त्यांना कळलं की नाही, हा आपला मित्रच आहे आणि विदुर यांनी याला पाठवलेला आहे, तेव्हा ते तिथनं निघाले आणि एका सुरक्षित जागी येऊन पोचले. सूर्य मावळला, रात्र झाली, सगळीकडे अंधार होता. कुंती आणि सगळे पांडव खूप थकून गेले होते. त्यांना तहान लागली होती, झोप पण येत होती, चक्कर येत होता, चालणं होत नव्हतं. माता कुंती तर इतकी दयनीय झाली होती की तिला काहीच करावंसं वाटत नव्हतं. ती म्हणाली की तहानीने माझं जीव जात आहे, माझ्याने चालणं पण होत नाही आहे. धृतराष्ट्रचे जो मुलगा आहे तो मला मारू इच्छिते, तर मी मरायला तयार आहे, पण मी आता इथनं काही हलत नाही. आणि असं म्हणून ती त्या जमिनीवरच बेहोश होऊन गेली. आई कुंती आणि भाऊ यांचं जी स्थिती होती ती भीमला बघवल्या गेली नाही. तो सरळ जंगलामध्ये घुसला आणि जिथे कुठे जलाशय असेल तिथे तो शोधायला लागला आणि त्याला तसंच जलाशय मिळालं. त्याने तिथलं पाणी आणलं आणि आपल्या आईला आणि भावांना पाजलं. ते पाणी पिऊन सगळे भावंड आणि त्यांची आई झोपून गेले. त्यांना कोणतीही सूदबुद नव्हती. एकटा भीम चिंतेमध्ये तिथेच बसून राहिला. 5 भाऊ पांडव आणि माता कुंती भरपूर ज्या कठीणाई होत्या त्यांना पार करता जंगलामध्ये समोर वाढत गेले.
कधी कधी ते आपल्या आईला आपल्या खांद्यावर बसून न्यायचे. खूप स्पीडनी तो रस्ता काटण्याचा प्रयत्न करत होते, तर कधी कधी मंद गतीने काटत होते. कधी कधी एकमेकांसोबत पैज लावून काटायचे. तेवढ्यात त्यांनी ब्राह्मण यांचं वेश धारण केलं आणि एकचक्रानगर जे होतं तिथे ते एका ब्राह्मणाच्या घरी राहू लागले. तिथे ते माता कुंतीसोबत भिक्षा मागू लागले. जेव्हा ते भिक्षा मागायला गेले तेव्हा त्यांच्या आईचं मन बेचैन होत होतं. जेव्हा ते भिक्षा मागून उशिरा येत होते तेव्हा तिचं मन कशातच लागत नव्हतं. तिच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना उत्पन्न होत होत्या. ते 5 पांडव भाऊ जेवढं अन्न आणत होते, जेवढी दक्षिणा आणत होते, तेव्हा त्याच्यामध्ये कुंती ही 2 हिस्से करत होती. एक हिस्सा भीमाला देत होती आणि दुसरा 5 भांडावामध्ये वाटून स्वतः खाऊन घेत होती. पण याच्यामध्ये पण भीमसेनचं जे पोट होतं ते काही भरत नव्हतं. तो पोट न भरल्यामुळे तो दिवसेंदिवस अतिशय दुर्बल होत गेला आणि त्याची स्थिती पाहून माता कुंती आणि युधिष्ठिर भाऊ यांना मोठी चिंता व्हायला लागली. तेवढ्याशा जेवणामध्ये त्याचं काही पोट भरत नव्हतं, तर त्याने एका कुंभाराशी मैत्री केली भीमसेनने आणि त्याच्यासोबत तो जात होता माती खोदायला आणि त्याला खुश करत होता. कुंभार पण त्याच्यापासून खूप खुश व्हायचा आणि एक बडीसं म्हणजे एक मोठासं हंड भरून त्याला अन्न देत होता. त्या हांड्यामधलं अन्न पण जेव्हा संपत होतं तेव्हा ते हांडे घेऊन तो भिक्षा मागायला निघून जात होता. तसं एवढं मोठं शरीर आणि एवढी मोठी मटकं बघून, माठ बघून सगळे लोक त्याला हसत होते. एक दिवस सगळे भाऊ भिक्षाला गेले. भीमसेन आपल्या आईसोबत घरीच थांबला. एवढ्यामध्ये त्या ब्राह्मणाच्या घरून रडण्याची आवाज आली. तेव्हा ते अंदर गेले आणि त्यांनी बघितलं की ब्राह्मणाने त्यांची बायको रडत आहे आणि एकमेकांसोबत बोलत आहे. त्यांचं बोलणं माता कुंती आणि भीम ऐकत होते. ते म्हणत होते, ते ब्राह्मण जे होते ते आपल्या पत्नीला म्हणत होते की मी तुला भरपूरदा समजावलं की आपण या नगरीला सोडून दुसरीकडे जाऊ, पण तूच मला हट्ट केलं की हे माझ्या वडिलांचं गाव आहे, मी तेच राहील. आता मी काय करू? माझ्या मुलीला बली कसं वाहू आणि मुलाला काल सोबत कसं पाठवू? मी जर हे माझं शरीर जर त्याग केला तर या अनाथ मुलांचं भरणपोषण कसं होईल? मी काय करू? मला काही सुचत नाही आहे. एक चांगलं होईल की आपण सगळेजण एकासोबत मरण जाऊ, असं म्हणत म्हणत ते दोघंही फार रडायला लागले. त्यावर त्यांची पत्नी त्यांना म्हणाली, प्राणनाथ, मला मरणाचं काही दुःख नाही आहे. माझी मृत्यू झाली तरी काही हरकत नाही आहे. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दुसरं लग्न करून टाकाल आणि मला आता आज्ञा द्या की मी त्या राक्षसाचं अन्न बनू. पत्नीच्या अशा दुःखी गोष्टी ऐकून ब्राह्मण म्हणाला, प्रिये, माझ्यापेक्षा पापी कोण असेल जो तुला राक्षसाजवळ पाठवेल आणि स्वतः जिवंत राहील. आईवडिलांच्या दोन्ही गोष्टी दोन्ही मुलं ऐकत होते. मुलगी म्हणाली त्यांना की वडील, मी राक्षसाचं अन्न बनते, तुम्ही नका जाऊ. हे ऐकून ते आणखी रडायला लागले. तितक्यात त्यांचा छोटा मुलगा आला आणि तो म्हणाला,
की मी इथे ही जशी इथे लाकडी पडली आहे तशाच पद्धतीने तोडून मी त्या राक्षसाला मारून टाकेन. असा त्यांचा वार्तालाप तिथे होत होता. कुंती तिथेच उभी होती, सगळी बघत होती. आणि त्यांचं बोलणं झाल्यावर तिने त्यांना म्हटलं की हे ब्राह्मण, मला तुम्ही सांगाल का की तुमचं दुःख काय आहे? मी तुमची काही मदत करू शकेल. त्यावर ब्राह्मण म्हणाला, देवी, या नगराच्या जवळ एक गुफा आहे. तिथे बक नावाचा एक राक्षस राहतो. 13 वर्षापासून तो इथे सगळ्या लोकांवर अत्याचार करत आहे. आणि या देशाचा जो राजा आहे तो आपल्या प्रजेला वाचवण्यासाठी काहीच करत नाही आहे. त्याच्या अत्याचाराला घाबरून या सगळ्या लोकांनी त्या बकासूरला एक विनंती केली आणि त्यांनी लोकांची गोष्ट ऐकली. त्यांच्यामध्ये एक समझोता झाला आणि या समझोत्यानुसार असं ठरवण्यात आलं की वेळोवेळी एक मनुष्य अन्नाची पदार्थ घेऊन त्याच्याजवळ जाईल आणि या हप्त्यामध्ये ही वेळ आमची आहे. तिथे अन्न घेऊन जाणं आता आमचं काम आहे. मी असा विचार करत आहो की मी सगळ्यांना सोबत घेऊन त्या राक्षसाजवळ जाईल. तुम्ही मला विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही माझं हे कष्ट, माझं हे दुःख दूर करू शकत नाही. त्यावर माता कुंती म्हणाली की हे ब्राह्मण, तुम्ही दुःखी होऊ नका, चिंता करू नका. माझी 5 मुलं आहे. त्या 5 मुलापैकी एक मुलगा आज त्या राक्षसाजवळ जेवण घेऊन जाईल. हे ऐकल्यावर त्या ब्राह्मणाला वाईट वाटलं. त्याने म्हटलं की तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्ही आमच्या घरच्या अतिथी आहात. तुम्ही आमच्याकडे आश्रय घेतला आहे आणि तुमच्या मुलाला मी मरणाच्या दारामध्ये कसं पाठवू? हे न्याय नाही आहे. माझ्याकडनं हे होणार नाही. कुंतीला वाटलं की ही गोष्ट सगळ्या नगरीमध्ये पसरेल आणि दुर्योधन आणि त्यांच्या सोबतींना ही गोष्ट माहिती होऊन जाईल की आम्ही पांडव एकचक्र नगरामध्ये लपून बसला आहोत. म्हणून तिने ब्राह्मणाला विनंती केली आणि म्हटलं की ही गोष्ट तुमच्यापुरतीच मर्यादित राहू द्या. ही गोष्ट कुंतीने भीमसेनला सांगितली आणि त्याला म्हटलं की बकासूरला जेवण द्यायसाठी तुला जायचं आहे. हे ऐकून युधिष्ठिर विचलित झाले आणि त्यांनी म्हटलं की आई असून तुम्ही असं कसं करू शकता? युधिष्ठिरचं असं बोलणं ऐकून ती त्यांना म्हणाली की बेटा, आपण या ब्राह्मणाकडे खूप दिवस आराम केला. आज त्यांच्यावर वाईट स्थिती आली आहे आणि मनुष्य असल्यामुळे आपण त्यांच्या उपकाराचं परतफेड करायला पाहिजे. मला माझा मुलगा भीम यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याची शक्ती आणि बल याच्याबद्दल पण पूर्ण माहिती आहे. तो आपल्याला वर्णावतवरून इथे अगदी सुरक्षित घेऊन आलेला आहे. त्याची ना मला चिंता आहे ना भीती. मी भीमला बकासूरजवळ पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हेच आपलं कर्तव्य आहे. यानंतर नियमानुसार नगरामधले सगळे लोक खाण्यापिण्याची वस्तू त्या गाडीमध्ये ठेवायला आले. भीमसेनही तिथे गाडीमध्ये जाऊन बसला. त्या नगरीमधले लोक काही रस्त्यावर म्हणजे काही दूरवर त्याच्यासोबत आले आणि एक वेळ अशी आली की जेव्हा ते थांबून गेले त्यानंतर ते समोर वाढले नाही आणि समोरचा जो रस्ता होता, प्रवास होता, तो भीमला एकट्याला काटायचा होता. इकडे राक्षस भुकेने व्याकुळ झालेला होता. खूप उशीर झाला होता. त्याला मोठा राग आलेला होता की इतका वेळ झाला अजूनपर्यंत माझ्यासाठी अन्न आलेलं नाही. तो त्या गुफेमधनं बाहेर आला आणि त्याने बघितलं की एक मोठा मनुष्य मोठ्या आरामामध्ये बसलेला आहे आणि अन्नाचं सेवन करत आहे.
हे बघून त्या बकासुराचे जे डोळे होते ते क्रोधाने आणखी भरून गेले. तितक्यात भीमाची नजर त्यावर पडली. त्याने हसून त्याचं नाव पुकारलं आणि हे बघून ते ऐकून त्याला आणखीच राग आला. तो त्याच्यावर धावून गेला, पण भीमाने त्यावर दुर्लक्ष केलं आणि मागे पाठ करून तो पुन्हा जेवण करायला लागला. राक्षसाला आणखी चीड आली. त्याने तिथलं झाड उपडलं आणि ते भीमावर फेकलं. भीमाने आपल्या एका हाताने ते झाड तिथेच थांबून दिलं. दोघांमध्ये भयानक युद्ध झालं. भीमाने त्याला मारून मारून अगदी दयनीय करून टाकलं आणि म्हटलं की हे दुष्ट राक्षस, मला थोडा विश्राम करू दे. थोड्या वेळानंतर भीमाने परत म्हटलं, चला आता उठ. तेव्हा पुन्हा त्याच्या दोघांमध्ये युद्ध झालं. पुन्हा भीमाने त्याला मारून 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 आणखी दयनीय करून टाकलं. अशा प्रकारे थोड्या थोड्या वेळामध्ये त्यांच्यामध्ये युद्ध होत गेलं आणि प्रत्येक वेळी राक्षस हरत गेला. शेवटी भीमाने त्याला त्याच्या तोंडाच्या भारावर खाली पाडलं आणि त्याच्या सगळ्या हड्ड्या ज्या होत्या त्या तोडून टाकल्या. राक्षस जो होता तो ओरडला. त्याला तो दर्द असहनीय झाला आणि त्यामध्ये त्याचा जीव गेला. तो मरण पावला. भीमाने त्या राक्षसाची लाश आपल्या हाताने घसटत घसटत त्या नगरापर्यंत आणली आणि तिथे फेकून दिली आणि घरी येऊन आपल्या आईला सगळा वृत्तांत सांगितला. अशा पद्धतीने भीमाने बकासुराचा वधही केला आणि आपल्या 5 भावांना, म्हणजे त्याच्या भावांना आणि आपल्या आईला वारणावतपासनं जे लाखेचं जे घर बनवलं होतं त्यापासनं पण वाचवलं. आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही मला नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा मी तुमच्यासाठी असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत नमस्कार. बोलो श्रीकृष्ण भगवान की जय. ओम नमो नारायण.